नमस्कार मंडळी, चहासोबत खाण्यासाठी तसेच मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी मस्त अशी कुरकुरीत बिस्किटांच्या आकारांची पापडी तयार करूया। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी मैदा, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा। ओवा छान हातावर चोळून टाकणार आहे। आता पापडी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये मी टाकणार आहे 1 ते 2 चमचे तेलाचे मोहन। मोहन टाकून झाल्यानंतर सुरुवातीला ते गरम असते म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने ते सर्वप्रथम पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। आता मोहन थंड झाल्यानंतर हाताने ते मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत पिठाचा गोळा होत नाही तोपर्यंत। आता पिठाचा गोळा झालेला आहे म्हणजे मोहन आपलं छान असं पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा छान मळून घेणार आहे। ज्या पद्धतीने आपण चपातीला पीठ मळतो त्याचप्रमाणे इथे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे। आता त्याच्यावरती एक कॉटन ठेवून पीठ 5 मिनिटासाठी मुरत ठेवूया। 5 मिनिटं झालेले आहे। आता पिठावरचं कॉटन काढून पुन्हा पीठ छान मळून घेऊया। आता मळलेल्या पिठामधला एक गोळा घेऊन त्याचा गोल असा गोळा तयार करून घेऊन त्याची पोळी लाटून घेऊया। पोळी लाटताना पोळी लाटण्याला चिकटण्याची शक्यता असते, त्यासाठी त्याच्यावरती थोडंसं सुक्कं मैद्याचं पीठ टाकून पोळी छान अशी पातळ लाटून घेऊया। पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे। आता पोळीला बिस्किटांचा आकार देऊन घेऊया। बिस्किटांचा आकार देण्यासाठी मी इथे एक लाकडी चमचा व चिरणी घेतलेली आहे। आता या दोघांच्या साहाय्याने मी पोळीला बिस्किटांचा आकार देऊन घेते। या पद्धतीने पापडीला आकार दिल्यामुळे पापडी दुकानातल्या खारी बिस्किटांसारखी दिसते। आता हे सर्व ऑप्शनल आहे। तुम्हाला जर असा आकार आवडत नसेल तर तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करू शकता। आता पापडी माझी कट करून झालेली आहे। आता एक काटा चमचा घेऊन पापडीला होल पाडून घेते। पापडीला होल पाडून झालेले आहेत। आता पापडी तळून घेऊया। पापडी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये एक एक करून पापडी सोडून मंद आचेवर पापडी तांबूस रंगावर तळून घेऊया। पापडीचा कलर बदललेला आहे म्हणजेच आपली पापडी तळून झालेली आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता मंडळी, बिस्किटांच्या आकारांची पापडी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।